Hello students, 12th Commerce Secretarial Practice ESP student. Last lectures we have started correspondence with debenture holder. डिबेंचर होल्डर्स धारकांसोबत करण्यात येणारा पत्रव्यवहार आपण यामधील चॅप्टर नंबर 2 मधील सेकंड पॉईंट आपण घेणार आहोत. पेमेंट ऑफ इंटरेस्ट. पेमेंट ऑफ इंटरेस्ट व्याज देण्यासंदर्भातील कंपनीचा सेक्रेटरी तो त्या डिबेंचर होल्डरला देण्यात आलेला बिझनेस. त्यामधील पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. डिबेंचर धारकांना व्याजाची रक्कम देण्यासंदर्भातील कंपनी सेक्रेटरीने. डिबेंचर कॅपिटल. डिबेंचर कॅपिटल इज अ लोन और बॉरोड कॅपिटल ऑफ अ कंपनी. डिबेंचर कॅपिटल कर्जरोखे भांडवल काय एक प्रकारचं कर्ज आहे किंवा उधार तत्वावरती घेण्यात आलेलं भांडवल आहे. त्या संदर्भातील डिबेंचर होल्डर आर द creditors and get fixed rate of interest as a return on their investment in debentures. debentures holder म्हणजेच हे पूर्णपणे क्रेडिटर्स आहेत आणि त्या क्रेडिटर्सना काय मिळतं, फिक्स्ड रेटप्रमाणे एका फिक्स्ड रेटनुसार त्यांना व्याज देण्यात येतो. त्यांनी केलेल्या डिबेंचर्समधील कर्जरोख्यामधील इन्व्हेस्टमेंट संदर्भातील. इंटरेस्ट इज डेप्ट. इट डज नॉट डिपेंड्स अपॉन प्रॉफिट. हे काही प्रॉफिटवरती अवलंबून नाही कंपनीच्या. तर कंपनीला एका फिक्स्ड रेटनुसार जो ठरवण्यात आलेला व्याजदर आहे त्याच व्याजदरानं त्याला डिबेंचर्स धारकांना व्याज द्यावं लागतं. त्या ठिकाणी कंपनी पेज इंटरेस्ट थ्रू इंटरेस्ट वॉरंट अलॉंग इंटरेस्ट वॉरंट सेंट अलॉंग विथ धिस लेटर. कंपनी डिबेंचर्स होल्डर धारकांना काय देते, एक इंटरेस्ट वॉरंट या लेटरसोबत देण्यात येते. These letters contains details such as number of debenture, किती नंबरचे डिबेंचर त्यांना देण्यात आलेले आहेत, डिस्टिंक्टिव्ह नंबर, ग्रॉस अमाऊंट ऑफ इंटरेस्ट पेबल यासोबत व्याज किती देण्यात आलेलं आहे, त्यातून TDS काही डिडक्ट झालं आहे का, नेट अमाऊंट इंटरेस्ट पेबल एक्सेट्रा. त्यानंतर या पेमेंट ऑफ इंटरेस्ट संदर्भातील बोर्ड रेज्युलेशन इज रिक्वायर्ड फॉर द पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. बोर्ड रेज्युलेशन म्हणजे बोर्डाचा प्रस्ताव मॅनेजिंग डायरेक्टरचा त्यामध्ये पास होणं गरजेचं आहे व्याज देण्यासंदर्भात. आता कंपनी पेज इंटरेस्ट थ्रू. कंपनी डिबेंचर होल्डर धारकांना इंटरेस्ट म्हणजे व्याजाची रक्कम ही दोन स्वरूपात देते. एक इंटरेस्ट वॉरंट म्हणजेच त्या संदर्भातील रोख स्वरूपात इंटरेस्ट वॉरंट सर्टिफिकेट इंटरेस्ट वॉरंटनुसार त्यांना कॅशरित्या देण्यात येणे. आणि दुसरं आहे इलेक्ट्रॉनिकली. दुसरा म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मोडनुसार त्याच्या अकाउंटमध्ये बाय ट्रान्सफर NEFTद्वारे करण्यात येतं. यामधील कंपनी दोन प्रकारे इंटरेस्ट देण्यात येते. फर्स्ट नंबर आहे इंटरेस्ट वॉरंट. आता आपल्याला त्या संदर्भातील बिझनेस लेटर घ्यायचं आहे. इंटरेस्ट वॉरंट. पेमेंट ऑफ इंटरेस्ट थ्रू इंटरेस्ट वॉरंट. व्याजाची रक्कम ही इंटरेस्ट वॉरंटद्वारे देण्यासंदर्भातील कंपनीच्या सेक्रेटरीनं बिझनेस लेटर राईट डाऊन करणे. डिव्हिडंड संदर्भातील पेमेंट ऑफ इंटरेस्ट थ्रू इंटरेस्ट वॉरंट. हा त्या ठिकाणी आपल्याला कंपनी संदर्भातील कंपनीचा सेक्रेटरी बिझनेस लेटर राईट डाऊन करतो. त्यानुसार फर्स्ट ऑफ ऑल काय येतं, कंपनी क्रिएशन म्हणजे कंपनीचं नेम अँड ॲड्रेस. रोल्टा इंडिया लिमिटेड, रोल्टा टावर्स, बी विंग, रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क, MIDC अंधेरी वेस्ट मुंबई. या ठिकाणी कोणतीही कंपनी आपण क्रिएट करायचं आहे त्याचा ॲड्रेस आपल्याला जो योग्य वाटेल तो त्या सिटीचा आपण द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला महत्त्वपूर्ण आहे CIN 21 अल्फा डिजिट न्यूमरिकल नंबर्स 21 याच्यामध्ये तो CIN नंबर असला पाहिजे. त्यानंतर वेबसाईट जी कंपनी आपण क्रिएट केली आहे त्याचं वेबसाईट, ईमेल ID, फोन नंबर आणि फॅक्स नंबर. एवढा फर्स्ट थिंग्स आपल्याला काय असतं हेडिंगमध्ये मेन्शन करण्यात आलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी आपल्या बिझनेस लेटर राईट डाऊन करून देताना. त्यामध्ये फर्स्ट कंपनीचं नेम, ॲड्रेस, वेबसाईट, ईमेल, फोन नंबर आणि फॅक्स नंबर एवढ्या गोष्टी फर्स्ट बिझनेस लेटरमध्ये हेडिंगमध्ये असणे आवश्यक आहे. सेकंड नंबर आहे डेट. डेट मेन्शन करणे आवश्यक आहे.
10th जून 2019. आता त्यानंतर रेफरन्स नंबर, प्रत्येक आउटगोईंग बिझनेस लेटरला काय असतो, एक रेफरन्स नंबर देण्यात आलेला असतो. रेफरन्स त्या ठिकाणी मेन्शन करणं रेफरन्स, आणि त्या रेफरन्समध्ये आपल्याला तो म्हणजे आउटगोईंग लेटर्स कोणता आहे, किती नंबरचा आहे, कंपनीमधून बाहेर पडणारा आउटगोईंग लेटर्स, आणि त्या ठिकाणी लास्टला आपल्याला त्या रेफरन्समध्ये तो त्या फायनान्शियल इयर त्या ठिकाणी 19 and 20 अशा प्रकारे रेफरन्स नंबर. त्यानंतर येतो इनसाईड ॲड्रेस. ज्या पर्सन जो डिबेंचर होल्डर आहे त्या पर्सनला आपण इंटरेस्ट देणार आहोत त्या संदर्भातील त्या पर्सनचं नेम अँड ॲड्रेस, ज्याला इनसाईड ॲड्रेस असं म्हणण्यात येतो. मिसेस दिया सलुजा, आदित्य अपार्टमेंट, MG रोड, मित्रा रोड, मुंबई. या ठिकाणी आपल्याला ज्या पर्सन्स आहे त्या पर्सनचं म्हणजे मग ती मिस्टर असेल, मिस्टर असेल किंवा मिसेस असेल, मिस असेल, दिया सलुजा, आदित्य अपार्टमेंट, MG रोड, मीरा रोड, मुंबई अशा प्रकारचा या ठिकाणी ॲड्रेस देण्यात. आपण कोणताही आपल्याला तो योग्य वाटेल तो त्या ठिकाणचा नेम अँड ॲड्रेस मेन्शन करायचा आहे. त्यानंतर येतो सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे, पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर. पेमेंट ऑफ इंटरेस्ट, कशाचं पेमेंट द्यायचं आहे, डिबेंचर संदर्भातील व्याज देण्यासंदर्भातील पेमेंट. रक्कम देण्यात येते, व्याजाची रक्कम, कशाच्या, डिबेंचर्सच्या व्याजाची रक्कम देण्यासंदर्भातील. आपण इथे पाहिलं आहे त्या ठिकाणी मेसेज दिले असल्यामुळे आपण सॅल्युटेशन डिअर मॅडम. फर्स्ट नंबर कंपनीचं हेडिंग, त्यामध्ये ॲड्रेस, कंपनी नेम, वेबसाईट, ईमेल, फोन, फॅक्स. सेकंड नंबर डेट, थर्ड नंबर रेफरन्स नंबर, फोर्थ नंबर इनसाईड ॲड्रेस. त्यानंतर येतो सब्जेक्ट, पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. त्यानंतर येतो सॅल्युटेशन डिअर मॅडम. इथपर्यंतचा भाग. आता यानंतर येतो बॉडी ऑफ द लेटर. या बॉडी ऑफ द लेटरमध्ये आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी आपण काय आहे, बोर्ड रेझोल्युशन इज रिक्वायर्ड फॉर द पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. इंटरेस्ट व्याज देण्यासंदर्भातील डिबेंचर संदर्भातील महत्त्वपूर्ण काय आहे, तर बोर्ड रिझोल्युशन आवश्यक आहे. बोर्डाचा रिझोल्युशन ठराव पास होणे बोर्ड मिटिंगमध्ये हे गरजेचं आहे. आता या ठिकाणी कंपनीचा सेक्रेटरी तो त्या ठिकाणी त्या इनसाईड व्यक्तीला म्हणजे जो बिझनेस लेटर रिसीव करणार आहे त्या पर्सनला बिझनेस लेटर राईट डाऊन करत आहे. आय एम डायरेक्टेड टू इन्फॉर्म यू दॅट, मी तुम्हाला बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या वतीने इन्फॉर्म करतो की द बोर्ड ऑफ डायरेक्टर हॅज पास्ड अ रेझोल्युशन इन द बोर्ड मीटिंग हेल्ड ऑन. आपण जी तारीख टाकलेली आहे 10th जून, त्याच्या अगोदरची तारीख ही मध्ये बोर्ड मीटिंग झालेली आहे आणि त्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये रिगार्डिंग पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन युअर 10% नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स ऑफ ₹100 ईच. मी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या वतीने तुम्हाला कळवण्यात येतं की बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग जी की 5 जून 2019ला झालेली आहे, त्यामध्ये रेझोल्युशन प्रस्ताव ठेवण्यात आला होता, तो पास झाला आहे. त्यानुसार तुम्ही घेतलेले खरेदी केलेले 100 डिबेंचर्सचं व्याज इंटरेस्ट 10% 10% व्याज नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स ऑफ 100 ईच, ज्याची किंमत ₹100 ईच आहे, असे 100 डिबेंचर ज्याचं व्याज दर 10 आहे त्या संदर्भातील व्याज देण्यासंदर्भातील मंजुरी देण्यात आलेली आहे. आता डिटेल्स ऑफ पेमेंट ऑफ इंटरेस्ट पेबल टू यू आर ॲज फॉलोज. आता या पेमेंट ऑफ इंटरेस्टचं म्हणजे व्याज देण्यासंदर्भातील डिटेल्स इन्फॉर्मेशन खालील ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर यामध्ये एकूण आपल्याला पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर्समध्ये 7 कॉलम्स मेन्शन करणं आवश्यक आहे. 1 2 3 4 5 6 7 कॉलम्स त्या ठिकाणी असले गेले पाहिजेत. तर 7 कॉलम्स 1 2 3 4 5 6 7 3 रोज 1 2 3 रोज. त्यानंतर फर्स्ट नंबर फोलिओ नंबर, त्याचा पृष्ठ क्रमांक काय, हा नंबर कोणताही असला गेला पाहिजे, पण या कॉलम्स जे आहेत हे 7 कॉलम्स असलेच पाहिजेत या पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर्समध्ये. आणि त्या ठिकाणी आहे इन्फॉर्मेशन
कंपल्सरी मेन्शन असलीच पाहिजे. फक्त चेंजेस या खालील फिगर्स आउटमध्ये व्हायला पाहिजे. फर्स्ट नंबर आहे फोलिओ नंबर. काय फोलिओ नंबर? कोणताही नंबर आपण त्या ठिकाणी अल्फान्यूमरिकमध्ये मेन्शन करू शकतो. C240 नंबर ऑफ डिबेंचर्स या ठिकाणी आपण मेन्शन केले. किती नंबर ऑफ डिबेंचर्स आहेत त्यांचे? 100. नंबर ऑफ डिबेंचर्स 100. त्याचा डिस्टिंक्टिव्ह नंबर फ्रॉम टू, कुठून कुठपर्यंत सुरुवात आहेत, परंतु नंबर ऑफ डिबेंचर्स आपण इथं मेन्शन केले आहेत 100. 6012 700. त्यानंतर ग्रॉस अमाऊंट ऑफ इंटरेस्ट या ठिकाणी आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशन म्हणजेच 100 रुपीज 100 ईच. प्रत्येक डिबेंचरची किंमत 100 रुपये होते. तर 100 डिबेंचर्स 100 × 100 10,000. आता 10,000 डिबेंचर्सची 100 डिबेंचरची अमाऊंट झाली, परंतु आपण किती रेट ऑफ इंटरेस्टनं त्यांना पैसे इंटरेस्ट देतो आहे? 10%, 10%. याचाच अर्थ 10,000च्या 10% म्हणजे 1,000 रुपीज त्या ठिकाणी आपण त्यांना व्याज म्हणून देतो आहे. ग्रॉस अमाऊंट ऑफ इंटरेस्ट 1,000. आता या ठिकाणी TDS 10% ऑन इंटरेस्ट, TDS नाही लागत, नील. त्यानंतर नेट अमाऊंट ऑफ इंटरेस्ट 1,000. इंटरेस्ट वॉरंट नंबर कोणताही त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो आपण. तर या ठिकाणी आपण काय करतो आहे? पेमेंट ऑफ इंटरेस्ट व्याज देतो आहे कोणाला? डिबेंचर्स होल्डर धारकांना. त्या ठिकाणी आपण काय म्हणलं आहे? 100 डिबेंचर्स, ज्याची एका डिबेंचरची किंमत 100 रुपये आहे. याचा अर्थ 100 × 100 10,000. किती पर्सेंट इंटरेस्ट देतो? 10%. नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स 10% हा त्याचा व्याज दर आहे. 10,000च्या 10% 1,000 आहे त्याचं व्याज देतो आहे आपण, म्हणजेच इंटरेस्ट. ग्रॉस अमाऊंट ऑफ इंटरेस्ट 1,000. नेट अमाऊंट ऑफ इंटरेस्ट किती येईल? 1,000, कारण काही TDS डिडक्ट झालेला नाही. तर इंटरेस्ट वॉरंट अशा प्रकारे 7 कॉलम्स त्या ठिकाणी मेन्शन असले गेले पाहिजेत. किती आपण डिबेंचर्स त्यांना दिलेले आहेत याच्यावरनं त्याचं इंटरेस्ट रेट काय आहे त्यावरनं या ग्रॉस अमाऊंट कॅल्क्युलेट होते. त्यामुळे हे मेन्शन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे यासोबत आपण काय जोडत आहोत? तर द इंटरेस्ट वॉरंट इज इन्क्लोज्ड हिअर विथ. यासोबत आपण काय जोडतोय? इंटरेस्ट वॉरंट. यानंतर थँकिंग यू. त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी क्लोज युअर्स फेथफुली फॉर उल्टा आपण जी कंपनी क्रिएट केलेली आहे त्याची इंडिया लिमिटेड. त्यानंतर साईन मिसेस सिमरन चन्न, ज्या पर्सन जो कंपनी सेक्रेटरी आहे त्या सेक्रेटरीचं नेम आणि त्याचं डेजिग्नेशन कंपनी सेक्रेटरी. आता यासोबत आपण काय जोडतो आहे? इंटरेस्ट वॉरंट, इन्क्लोज्ड इंटरेस्ट वॉरंट. आता या सगळ्यात महत्त्वाचं आपलं काय लक्षात घ्यायचं आहे? या ठिकाणी आपल्याला काय विचारण्यात येतं? पेमेंट ऑफ इंटरेस्ट थ्रू इंटरेस्ट वॉरंट. पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर. डिबेंचर धारकांना व्याज देण्यासंदर्भातील इंटरेस्ट वॉरंट. पेमेंट थ्रू इंटरेस्ट वॉरंटद्वारे एक पेमेंट देऊ शकतो किंवा एक सेकंड आहे इलेक्ट्रॉनिकली, म्हणजे त्याच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर करण्यासंदर्भातील. अशा प्रकारे 2 प्रकारे कंपनी इंटरेस्ट म्हणजे व्याज देते त्या डिबेंचर होल्डर धारकांना. त्यामध्ये फर्स्ट प्रत्येक रिपिटेशन काय करण्यात येईल? फर्स्ट कंपनीचं हेडिंगमध्ये काय येते? कंपनी नेम, ॲड्रेस, CIN नंबर, वेबसाईट नंबर, ईमेल नंबर, फोन नंबर, फॅक्स नंबर पर्यंतचा फर्स्ट हेडिंगमध्ये. सेकंड नंबर डेट, थर्ड नंबर रेफरन्स नंबर, फोर्थ नंबर इनसाईड ॲड्रेस. ज्या पर्सनचा आपण डिबेंचर दिलेलं आहे त्यांना व्याज देणार आहोत अशा पर्सनचं, व्यक्तीचं त्या ठिकाणी नेम मेन्शन असलं गेलं पाहिजे इनसाईड ॲड्रेसमध्ये. त्यानंतर सब्जेक्ट काय आहे? पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर. त्यानंतर डिअर मॅडम. आणि त्यानंतर पॅरेग्राफमध्ये काय मेन्शन असलं गेलं पाहिजे? आय एम डायरेक्टेड टू इन्फॉर्म यू दॅट द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स has passed a resolution in the board meeting held 5th June 2019 regarding the payment of interest on your 100, 10% non-convertible debentures of ₹100 each. मी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या वतीने तुम्हाला कळवतो की बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी काय केलं आहे? एक रेझोल्युशन म्हणजे प्रस्ताव पास केला आहे, ज्याची बोर्ड मिटिंग
5 जून 2019ला झाली होती. त्या संदर्भातील इंटरेस्ट देण्यात येत आहे, व्याज देण्यात येत आहे, जी की तुमचे 100 डिबेंचर्स त्याच्यावर 10% व्याज दराने नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर, ज्याची एका डिबेंचर्सची किंमत 100 रुपये होती. त्यानुसार त्याची डिटेल्स इन्फॉर्मेशन 7 कॉलम्स त्यामध्ये मेन्शन असते गेले पाहिजे. फोलिओ नंबर, नंबर ऑफ डिबेंचर, 3 नंबर डिस्टिंक्टिव्ह नंबर, फ्रॉम टू, ग्रॉस अमाऊंट किती त्याला व्याज देण्यात येत आहे, 100 रुपयाचा एक डिबेंचर्स, असे 100 डिबेंचर्स किती झाले 10,000, त्याच्यावर 10% आपल्याला व्याज देण्यात येते, याचा अर्थ 1,000 रुपीज नेट पेमेंट. आणि यासोबत आपण काय जोडत आहोत, इंटरेस्ट वॉरंट एन्क्लोज्ड हिअर विथ, त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी क्लोज युअर्स फेथफुली, जे आपण कंपनीचा नेम क्रिएट केलेला आहे त्यानुसार कंपनीचा नेम क्रिएट करणे आणि त्यानंतर त्या कंपनीच्या साईन जो करणारा ऑथोराइज्ड पर्सन, त्या पर्सनचं नेम आणि कंपनी सेक्रेटरी त्याचं डेजिग्नेशन.